सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे कोमलताईचं लग्न. आता आम्ही पटापट आवरून कोमलताईच्या लग्नाला आता चाललेलो आहे हॉलवर. आज सकाळी लवकरच जायचं होतं, पण थोडासा मेडिकल प्रॉब्लेम आल्यामुळे उशिरा झाला, लेट झाला आपल्याला. आता ओंकार, मी आणि प्राची निघालो आहोत लग्नाला. तर आजचा ब्लॉग असणार आहे स्पेशल लग्नाचा ब्लॉग. तर आता लग्नामध्ये काय काय घडते, कोण कोण भेटते, काय काय ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आजचा ब्लॉग आपण चालू करूया. आम्ही पोहोचलेलो आता लग्नामध्ये आणि इथं मिरवणूक चालू झाली आहे नवरदेवाची. पाहू शकता तुम्ही, डीजे वगैरे लागलेला आहे. छत्रपती नागरिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र माळी मंडळाच्या कार्यक्रमाचे विधान प्रमुख शेतकरी सत्यमान कांबळे आपण उपस्थित. बाजार समितीचे माजी संचालक श्री बोराडे आपली उपस्थिती. आमचे सहकारी डॉक्टर कांबळे आपला लोकांची त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने जे महत्वाची अशी सेवा आणि मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून झालेले. माझा मामा कुठे? माझा मामा शिरोली गावचे सरपंच पत्रकार लक्ष्मण शेरकर यांची जी मुलगी नात आहे. नवरदेवाची अजून हळद उतरली नाही, पण नवरदेव लग्नाला आला इकडे. राघवचे बाबा, राघवचे बाबा सोयरीक आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने. नवरा नवरीबरोबर फोटो काढण्यासाठी बरेच गर्दी झाली. आता आपला नंबरच लागत नाही. मग बंटी, कसं आहे जेवण? आंबरस सगळ्यात जास्त छान आहे ना. बंटीचं पण युट्यूब चॅनल आहे मित्रांनो. बंटीचं युट्यूब चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही दोघे पण न्यू बिगिनर ब्लॉगर्स आहे. नवीनच ह्या क्षेत्रामध्ये आम्ही दोघांनी पदार्पण केले. हे तो आपली सुरुवात आहे. कसं आहे जेवण? मग जेवण एकदम मस्त आहे. आंबरस एकदम चांगलं झालेलं आहे. पण दुःख याचं आहे का तू आम्हाला सोडून बसला रे मित्रा? कारण अजिंक्यने सगळ्यांना टांग दिली. त्याला बोलवलं होतं मी. तिकडे तो बंटी तुझी वाट बघत उभा जेवतोय. काय म्हणते? इथं बसले कशा?
तिला माहिती बंडील नव्हतं माहिती, मी सांगितली त्याला. तुम्ही लवकर जेवून घ्या. असं पटलं नाही मित्रा तुला, हे आम्हाला सोडून जेवायला. लवकर जेवून घ्या, तुमच्यासोबत मी परत बसतो. जेवा जेवा जेवा. आमची अवस्था शेटल्याच माहिती. आता सकाळी रिपोर्ट घेऊन गेलेत, 2 बाटल्या रक्त घेऊन गेलेत. पुढची अवस्था पण थोडी बिकट आहे. चालायचं तेवढं. राघवचे बाबा पण जेवायला बसले. जय श्रीराम. पण तुमच्यामुळे इथं जेवण कमी पडायला लागले. लवकर उठा. राघवच्या बाबाने आपल्याला काय दिलेले, काय म्हणतात त्याला? कटलेट. असं वाटत नाही का तुझ्यामुळे अन्नधान्याची कमतरता जाणवती जुन्नर तालुक्याला? ठीक आहे, पण 5वी वेळ आहे ना जेवायला बसायची. 7वी का? म्हणजे आम्ही 2 वेळेस नव्हतो. बरं तुमच्या ताटातलं खावं ना, ते बिचाराचं खायला तब्येत बघा त्याची. त्या बिचाराचं खायला खातो. कसं झालंय जेवण? जेवण कसं? पण मला तू अशी थोडी नाराज दिसतीस गौरी. का म्हणजे काय? कोणाला मिस करते एवढं? येतील दाजी येतील न्यायला. ती अशी खुर्चीत बसलेली गप अशी दाजी गेल्यापासून. ओंकार पण होता ना सिंगर, तो एवढा नाराज नाही दिसत. तू जरा जास्त काय करा. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळची 7 आणि मी आलो आहो आपल्या हॉटेलवर. दिवसभर आज तब्येत पण व्यवस्थित नाहीये माझी. लग्नाला गेलेलो पण तिथे पण पूर्ण वेळ थांबलो नाही, थोडा वेळ थांबलो आणि घरी आलतो आराम करायला. आता घरून आलो हॉटेलवर कारण की काही आपल्याकडे कस्टमर येणार आहेत. चला तर आता म्हणजे आजचा ब्लॉग काही जास्त तुम्हाला दाखवता आला नाही. लग्न पण कारण की तब्येतच सकाळपासून व्यवस्थित नाहीये. डॉक्टरकडे गेलेलो, सलाईन वगैरे लावलेलं. चला तर मित्रांनो, आता यापुढे काय काय होते मी तुम्हाला थोडंफार दाखवत राहील. ब्लॉग काय एवढा मोठा व्हायचा नाही आजचा, समजून घ्या तुम्ही यावेळेस. चला आता तुम्हाला दाखवतो आपल्याकडे काय काय होते. आत्ताच आपल्याकडे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर भास्कर घुले साहेब आलेले. त्यांनी सुद्धा इथे जेवणाचा आनंद घेतलेला आहे. तर त्यांचा जो काही रिव्ह्यू आहे तो मी युट्यूब शॉर्टला टाकलेच, पण त्यांना पण खूप मामाचं गाव आवडलं. आणि तसेच जुन्नरवरनं सुद्धा आपल्याकडे काही कस्टमर्स आलेले आहेत. म्हणजे माझा मित्रच आहे बाबू दादा, त्याची पूर्ण फॅमिली घेऊन तो आलेला आहे, कारण की त्याला मागच्या वेळेस मामाचं गाव खूप आवडलेलं, त्यामुळे तो पुन्हा आता आलेला आहे. चला तर ते आता एन्जॉय पण करतायत आणि जेवण पण करायला येणार आहे. आपण पण आता सगळी आपले व्यवस्था करून ठेवूया त्यांची जेवणाची. आणि आज ब्लॉग थोडासा छोटा होईल कारण की आज तब्येत थोडीशी डाऊन होती, त्यामुळे आणि लग्नाला पण जास्त वेळ थांबता आलं नाही आपल्याला. जे काय आज घडलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आता. आणि उद्या सुद्धा ऋषीचं लग्न आहे, ऋतुजाच्या भावाचं. तर ते पण माझी तब्येत व्यवस्थित असली तर तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करीन. चला तर आता आपली पटापट कामं करून घेऊया. मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 12:30 आणि मी आलेलो आहे घरी. आपल्याला काय हॉटेलवर ब्लॉग एंड करता आला नाही कारण कस्टमर पण खूप होते आणि आपली तब्येत पण बरोबर नव्हती. मग दादा आलेला न्यायला, त्याबरोबर आपण पटकन घरी निघून आलो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.